आता बातमी तळकोकणातल्या राजकारणाची आहे। एकनाथ शिंदेची कधीही साथ सोडणार नाही असं आमदार निलेश राणे यांनी म्हटलंय। मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे। शिवसेना आमदार निलेश राणे यांनी या सभेमध्ये जोरदार टोलेबाजी केली। शिवसेनेवर ज्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर एक नाही दोन वार केले, मात्र पक्षावर वार होऊ दिला नाही असं निलेश राणे म्हणाले। एकनाथ शिंदे यांनी तिकीट दिलं, इतरांनी शब्द दिला, पण नंतर ते नजर फिरवू लागले असंही निलेश राणे यांनी म्हटलंय। सर्वात जास्त निधी पंढरपूरला मिळतो, 10 कोटी रुपये निधी हा नगरोत्थान अंतर्गत द्यावेत। वर्षभर पर्यटक येत असतात। मालवणची किनारपट्टी पाहण्यासाठी परराज्यामधून लोक येत असतात। शहर चांगलं करण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट करत आहोत। मालवणचा मोठा बॅकलॉग तुम्ही भरून काढू शकता असंही त्यांनी म्हटलेलं आहे। कार्यकर्ता नाही बोललो मी, सामंत साहेबांना बोललो, साहेब आता गप्प बसायचं नाही। मी राणे साहेबांचे आशीर्वाद घेतले। साहेब मला बोलले, तू जिथे आहेस तिथे 100% राहा, तरच तू नारायण राणेचा मुलगा म्हणून तू वावरू शकतील, लक्षात ठेव। शिंदे साहेबांनी तुला संधी दिली आहे आणि जर तिकडे कुठे तडजोड केलीस तर मी तर सोड, देव पण तुला माफ करणार नाही आणि म्हणून त्या माणसाला कधी सोडू नको। म्हणून मी बोललो, कुठलीही ऑफर द्या, कुठे काही असू दे, निलेश राणे शेवटच्या श्वासापर्यंत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच राहणार। उद्या काही जरी नाही मिळालं, कुठेही नाही, जरी कुठे काय मी गेलो, घरात जरी बसलो, मी तर पत्रकारांना पण सांगितलं की साहेब जर कुठे पीए कमी पडत असेल ना तर मी साहेबांचा पीए बनायलाही तयार आहे, लक्षात ठेवा। त्याच्यात कमीपणा नाही। अहो मला परत प्रवाहामध्ये आणलं नाही, मला जिवंत केलं। हे उपकार मी कुठे जाऊन फेडायचे? मला ह्या मतदारसंघाच्या मतदारांनी परत जिवंत केलं। हे उपकार मी कुठे जाऊन फेडू? तुम्ही माझ्या घराला काय नाही दिलं? एक मुख्यमंत्री पद दिलं, केंद्रीय पद दिलं, घरात 3 पदं दिली।